Dear students, today we continue the next article from stationary waves. What is the next article? Vibrations of air column open at one end and close to the other end. Open at one end and close to the other end. It is also called as closed organ pipe. It is also called as closed organ pipe. याला आपण काय म्हणतो? क्लोज्ड ऑर्गॅन पाईप. तर बेटा आता इथं जे असेल हे कशाचं ॲप्लिकेशन आहे? स्टेशनरी वेव्हचे दोन टाईप आहेत. कोणता पहिला टाईप? लॉन्जिट्युनल स्टेशनरी वेव्ह आणि दुसरा टाईप ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह. पहिला टाईप जो आहे तो लॉन्जिट्युनल स्टेशनरी वेव्ह आणि दुसरा टाईप आहे ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह. तर इथं जे असेल लॉन्जिट्युनल स्टेशनरी वेव्ह कशा तयार होतात त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे कोणतं आहे? व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. व्हॉट इज द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम? पहिल्यांदा काय? व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. येस, व्हॉट इज द व्हायब्रेशन्स ऑफ द एअर कॉलम? सांगा बेटा काय असतं व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम? व्हॉट इज द व्हायब्रेशन्स ऑफ द एअर कॉलम? अ पाइप or tube bounded by finite quantity of medium. A pipe or tube bounded by finite quantity of air is called as air column. आता बेटा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. इथं या ठिकाणी जे असेल एक PVC पाईप असा जो असेल हा फायनाईट क्वांटिटी ऑफ एअर बाउंड केलेला आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये आपल्याला येईल हे बेटा. आता हा ट्युनिंग फोर्क आपण इथं ट्यून करून धरला असा हे असे व्हायब्रेशन्स होतात आणि एअर कॉलमचं व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेट झालेले एअर कॉलम काय करतात? अशा टाईपमध्ये येतात इथं आणि हे रिफ्लेक्ट होऊन ही इन्सिडंट लॉन्जिट्युनल वेव्ह इथं येते. हा स्टेबल पॉईंट आणि रिफ्लेक्ट होते आणि इथं या ट्यूबमध्ये काय आहे? एअर पार्टिकल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स आहेत. मग मीडियम जो कोणता आहे? एअर मीडियम आहे. या एअर मीडियमचा फायनाईट क्वांटिटी, एअर मीडियमची फायनाईट क्वांटिटी बाउंडेड इन ए ट्यूब और पाइप, बाउंडेड इन ए ट्यूब और पाइप इज कॉल्ड एज vibrations of air column. What is the definition of vibrations of air column? किंवा simply air column, a finite quantity of air medium bounded in a tube or pipe. Word important, bounded म्हणजे finite quantity of air bounded in a tube or pipe is called as air column. नाउ धिस एअर कॉलम ऑफ टू टाईप. आता हे एअर कॉलम जे आहे ते दोन टाईपचे आहेत. पहिला टाईप एअर कॉलमचा कोणता? ओपन ॲट वन एंड. हा ओपन आहे, एक ट्यूब जी असेल ती ओपन एंड आणि दुसरा क्लोज्ड, यालाच आपण म्हणतो क्लोज्ड ऑर्गॅन पाईप. आता मी तुम्हाला एक्झाम्पल, ही क्लिप आहे, याचा एक टोक ओपन आहे, दुसरा क्लोज आहे. ही तुमची काय झाली? क्लोज्ड ऑर्गॅन पाईप किंवा व्हायब्रेशन ओपन ॲट वन एंड क्लोज टू द अदर एंड. हा एंड ओपन आहे, हा खालचा एंड क्लोज आहे, म्हणून याला ओपन ॲट वन एंड क्लोज टू द अदर एंड. आता यामध्ये याचे व्हायब्रेशन स्टडी करायचे आहेत. कशाचे व्हायब्रेशन स्टडी करायचे आहेत? या एअर कॉलममध्ये, म्हणजे फायनाईट क्वांटिटी ऑफ एअर जे आपण घेतलेलं आहे या एअर कॉलमचे व्हायब्रेशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर या ठिकाणी जे असेल बेटा, आता पुढे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे बरं का, न्यूमरिकलसाठी, प्रॉब्लेमसाठी थेरी आणि न्यूमरिकलसाठी अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. तर इथं तुम्ही फिगर काढा. आता प्रत्येकाने फिगर अत्यंत इम्पॉर्टंट पहा. इकडे इथं असं
ही ट्यूब किंवा पाईप असं PVC पाईप म्हणा, नळाचा पाईप असतो PVC पाईप, तशा टाईप ओपन ॲट वन एंड क्लोज टू द अदर एंड. ही एक पाईप आहे. आता या पाईपला वेगवेगळ्या मोडमध्ये आपण व्हायब्रेट करणार आहे, तर याला फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणू. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. आणि मग इथं काय घ्यायचं येत आहे, एक असा ट्युनिंग फोर्क घेतला आपण. या ट्युनिंग फोर्कला असा व्हायब्रेट केला मी, आणि मग इथून जे एअर कॉलम तयार होतात, हे असं. हा इन्सिडंट, इथं एक स्टेबल नोड आणि इथं अँटी नोड तयार होतं बेटा. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन्स. आणि या ट्यूब और पाईपची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल एल. पाईपची लेंथ कुठून, क्लोज्ड एंडपासून ती ओपन एंडपर्यंत लेंथ. हा एक पाईप फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट होतो. त्यानंतर हाच पाईप हायर फ्रिक्वेन्सी मोडनं व्हायब्रेट करणार आहे आपण. पाईप तोच आहे, आपण पाईप वेगळा असा घेतला नाही बेटा, तोच पाईप घेतलेला आहे. फक्त याचा मोड जो असेल तो फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये त्याला आपण व्हायब्रेट करत आहे. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन झाल्यानंतर इथं लिहायचं फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये इथं फ्रिक्वेन्सी N1 घेतली. आता याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी इथं घ्यायचं. तोच ट्यूब पाईप आहे, हे असं बेटा. आता इथं ट्युनिंग फोर्क अनदर फ्रिक्वेन्सीचा फ्रिक्वेन्सी N2 असेल, हे असे व्हायब्रेट होतं, हायर फ्रिक्वेन्सी. आता हा एक इथं नोड तयार झाला, दुसरा एक नोड तयार होतो, म्हणजे इथून जे येणार आहे हे असं. हा नोड आणि इथं एक नोड बेटा. हा इन्सिडंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह, ट्रान्सवर्स रिफ्लेक्टेड वेव्ह. हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये व्हायब्रेट होतो. फिगर व्यवस्थित काढत आला, कारण फिगरच इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये, तिसऱ्या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये बेटा काय असेल, तोच पाईप आहे, ट्यूब तीच आहे, पाईप किंवा ट्यूब जे असेल तीच असेल. ही इन्सिडंट आणि इथं जे असेल ही रिफ्लेक्टेड वेव्ह. इथं अँटीनोड, इथे अँटीनोड, हा नोड, इथंही नोड, इथंही नोड तयार होतो. अँटीनोडच्या लोकेशन महत्त्वाचे आहेत, त्या नोट करत चला. इथं अँटीनोड, इथं अँटीनोड आणि हा एक अँटीनोड आणि हे नोड. आणि हा जो असेल कोणत्या मोडमध्ये, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. चला फिगर व्यवस्थित काढलात तुम्ही, कारण फिगरहूनच आपल्याला याचं एक्सप्लेनेशन आहे. आता या मोड ऑफ व्हायब्रेशनचे फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे आहेत आणि कन्सेप्ट. लेट अस कन्सिडर अ ट्यूब और पाइप bounded by finite quantity of air open at one end and close to the other end. Open at one end and close to the other end. This air column vibrate in different modes of vibration, vibrate in different ways of vibration. The simplest mode of vibration is the fundamental mode of vibration. In the fundamental mode of vibration, पहा बेटा अत्यंत महत्त्वाचा आहे कन्सेप्ट. In fundamental mode of vibration,
अँटीनोड इज फॉर्म अँड अ नोड इज फॉर्म. अँटीनोड इथं तयार होतो ओपन एंडला आणि नोड क्लोज एंडला. वाय द अँटीनोड इज फॉर्म ॲट द ओपन एंड? Antinode is formed at the open end since the particles of the medium free to vibrate at open end. ओपन एंडला एअर पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे, ओपन एंडला एअर पार्टिकलचं व्हायब्रेशन आहे ते फ्री व्हायब्रेशन आहे. पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होतात. आणि क्लोज्ड एंडला पार्टिकल जे असतात, क्लोज्ड एंडचे जे पार्टिकल आहेत, कोणते पार्टिकल आहेत? क्लोज्ड एंडचे जे पार्टिकल आहेत ते रिजिड पार्टिकल आहेत, स्टेबल पार्टिकल आहेत, अँड दे व्हायब्रेट. आता इथून जे अँटीनोड टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी अँड ट्यून्ड अँड हेल्ड ॲट द ओपन एंड. देन tuned and held at the open end, longitudinal wave is propagating along the length of the string and the wave gets reflected. And the wave gets reflected. Incident longitudinal wave and a reflected longitudinal wave. Incident longitudinal wave and a reflected longitudinal wave. They superimpose to each other. They overlap to each other. There is formation of longitudinal stationary wave. There is a formation of longitudinal stationary wave. म्हणजे काय होतं? ही इन्सिडेंट वेव्ह जी येणारी आहे लॉन्जिट्युडनल आणि रिफ्लेक्ट झालेली, इन्सिडेंट वेव्ह कंटिन्युअस अशी येणारी आणि त्याचा पार्ट रिफ्लेक्ट होऊन जाणारी, ह्या दोन वेव्हचं सुपर इम्पोज होतं ओव्हरलॅपिंग. आणि ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर काय तयार होतं? सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशनला एअर कॉलम व्हायब्रेट होतात. त्यालाच आपण म्हणतो फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं? अँटीनोड्स आर फॉर्म ओपन एंड. अँटीनोड्स आर फॉर्म ॲट दी ओपन एंड. ओपन एंडला अँटीनोड तयार होतो. अँटीनोड्स आर ऑलवेज फॉर्म ॲट द ओपन एंड अँड नोड इज फॉर्म ॲट द क्लोज्ड एंड. आता क्लोज्ड एंडला नोड का तयार होतो? हे जे पार्टिकल्स आहेत, हे क्लोज्ड एंडचे पार्टिकल व्हायब्रेट होत नाहीत. अँटीनोडचे पार्टिकल व्हायब्रेट होतात विथ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. द पार्टिकल व्हायब्रेट, द पार्टिकल ॲट अँटीनोड व्हायब्रेट विथ द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड अँड पार्टिकल ॲट द नोड दे डू नॉट व्हायब्रेट ॲट ऑल. दे डू नॉट व्हायब्रेट ॲट ऑल अँड देअरफोर incident longitudinal wave and a reflected longitudinal wave are superimposed to each other. Incident longitudinal wave and a reflected longitudinal wave are superimposed to each other. There is formation of longitudinal stationary wave such that antinode is formed at the open end, node is formed at the closed end, and therefore length of the tube is L. And so that antinode to node distance for fundamental mode, for fundamental mode, antinode to node lambda by 4 is equal to L, lambda is equal to 4L. लक्षात आलं तुमच्या? antinode to node distance किती असतं बेटा? सक्सेसिव्ह नोड आणि सक्सेसिव्ह अँटीनोड, एक नोड आणि एक अँटीनोड लॅम्बडा बाय 4, नोड आणि नोड मधलं लॅम्बडा बाय 2, अँटीनोड आणि अँटीनोड मधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 2. तर लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू लेंथ ऑफ द ट्यूब. लेंथ ऑफ द ट्यूब इज नथिंग बट लेंथ ऑफ एअर कॉलम. एअर कॉलमची लेंथ ही ट्यूबची लेंथ असते, म्हणून इथं लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू L. What is the corresponding frequency of vibration? What is the frequency of vibration in this mode of vibration? And frequency N is equal to V upon lambda. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला. V is equal to N lambda. Therefore, N is equal to V upon lambda. What is the value of lambda? N is equal to V divided by 4L. So, this is the formula for fundamental frequency of vibrating air column. This is the frequency of fundamental frequency of vibrating air column open at one end, close to the other end.
नाउ दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पहा बेटा कसे आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. Inversely proportional to length and directly proportional to velocity, and so that the ear column vibrate in different modes of vibration. आता नेक्स्ट बेटा इथं पहा, फॉर फंडामेंटल मोड झाल्यानंतर आता पुढच्याकडे जायचं. इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, चला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N1. इथं जी घेतलेली फ्रिक्वेन्सी ही N घेतली, इथली फ्रिक्वेन्सी N1 घेऊ बेटा. आता ही फ्रिक्वेन्सी काय असेल, याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी आहे, याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सीनं टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे दिलेला ट्युनिंग फोर्क तुम्हाला जो घ्यायचा आहे तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा हायर फ्रिक्वेन्सीचा घ्या. अँड धिस ट्युनिंग फोर्क इज ट्यून्ड. ट्यून करणे म्हणजे अशा टाईपचा एक रबर पॅड आहे आणि हे ट्युनिंग फोर्कचा प्रॉंग्ज आहे. याला असं मारला तुम्ही तर व्हायब्रेशन होतात, त्या प्रोसेसला काय म्हणतो, ट्युनिंग फोर्क इन व्हायब्रेशन मोड. टेक ए ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी ट्यून्ड अँड हेल्ड ऑन द माउथ ऑफ द ओपन एंड ऑफ ट्यूब. कुठं धरला हा ट्युनिंग फोर्क, या ट्यूबचं जे ओपन एंड आहे त्याच्यात माउथवरती धरलेला आहे आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह इथून अशा निघतील आणि या लॉन्जिट्युडनल वेव्ह काय करतील, दिस लॉन्जिट्युडनल वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द लेंथ अँड गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लोज्ड एंड अँड गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लोज्ड एंड. इन्सिडेंट लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड रिफ्लेक्टेड लॉन्जिट्युडनल वेव्ह, इन्सिडेंट लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड रिफ्लेक्टेड लॉन्जिट्युडनल वेव्ह सुपरइम्पोज टू इच अदर. Incident longitudinal wave and reflected longitudinal wave superimposed to each other, there is formation of longitudinal stationary wave. In this mode of vibration, how many nodes and antinodes, नोड आणि अँटीनोडची संख्या अनेक वेळेस विचारलेला आहे. हा कोणता मोड आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, फंडामेंटल नाही, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. किती अँटीनोड आहेत बेटा इथं, हा एक आणि एक. नोड किती आहेत, 2 nodes and 2 antinodes are formed. How many loops are formed? या फंडामेंटलमध्ये अर्धा लूप झाला, इथं इथून इथपर्यंतचा एक लूप आणि वरचा अर्धा लूप होतो. वरचा किती, अर्धा लूप होतो. हाऊ मेनी लूप्स आर फॉर्म, 1.5. म्हणजे नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू 1.5 आणि इथं हाफ लूप, लूप इज इक्वल टू हाफ आणि इथं नंबर ऑफ लूप्स जे असतील ते किती असतील बेटा, 1.5. एक पूर्ण आणि अर्धा लूप तयार झालेला आहे. आणि या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं सांगा बरं. इन दिस सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन हाऊ मेनी लूप्स आर फॉर्म, दिस इज सिंगल लूप, दिस इज नेक्स्ट लूप. पण आपण या लूप ऑफ व्हायब्रेशनमध्ये फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढायचा. नाउ इन द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन take a tuning fork of suitable frequency N1, tuned and held on the mouth of the tube. Longitudinal wave is propagating along the air column, length of air column, and the air column set into vibrate. The wave gets reflected at a particular frequency, incident longitudinal wave and reflected longitudinal wave. Incident longitudinal wave and reflected longitudinal wave are superimposed to each other. Incident longitudinal wave and reflected longitudinal wave are superimposed to each other. There is formation of longitudinal stationary waves such that 2 nodes and 2 antinodes are formed. आता पहा बेटा, या नोड पासून नोड पर्यंतचं डिस्टन्स किती सांगा, नोड टू नोड, येस किती, नोड टू नोड λ1/2. इथं वेवलेंथ जी आहे तेवढीच नाही, इथं वेगळी. तिथं लॅम्बडा घेतलं होतं, इथं सिम्बॉल मी λ1 घेतलेला आहे. λ1/2 कुठून कुठपर्यंत, या नोडपासून या नोडपर्यंतचं डिस्टन्स λ1/2. या नोडपासून अँटी नोडपर्यंतचं डिस्टन्स λ1/4.
is equal to L, and that is equal to here 4 2 lambda 1 plus lambda 1 that is equal to किती आलं बेटा सांगा 3 lambda 1 by 4 is equal to L, आणि lambda 1 is equal to 4L divided by 3, आणि ही फ्रिक्वेन्सी असेल करस्पॉन्डिंग. आता ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला मी दाखवली बेटा. आता या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतो आपण, या पर्टिक्युलर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. स्मॉलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये जे एअर कॉलम व्हायब्रेट होतात त्या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल मोडमध्ये एअर कॉलम व्हायब्रेट होतात त्याला आपण म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज called as fundamental frequency. आता आणखीन एक बेटा, या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीने एअर कॉलम व्हायब्रेट होत नाही. कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी लागते आपल्याला, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीनं कुठलाच एअर कॉलम व्हायब्रेट होत नाही. बिलो दिस फ्रिक्वेन्सी एअर कॉलम डू नॉट व्हायब्रेट. minimum frequency with which this air column vibrate is called fundamental frequency or threshold frequency. दूसरं fundamental frequency or threshold frequency. Fundamental frequency or threshold frequency, that is called the minimum frequency, आणि corresponding wavelength is called threshold wavelength. आणि ही जी वेव्हलेंथ आहे याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. कारण परत आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये कुठंतरी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारलं तर वेगळं वाटू नये. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आलं का लक्षात, हे नोट करा बरं, ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची जी वेव्हलेंथ असेल त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आलं. तर बेटा आता हे आपण संपलं. आता दुसऱ्या मोडमध्ये घेतलेलं आहे. द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, द एअर कॉलम व्हायब्रेट विथ 2 अँटीनोड्स अँड 2 नोड्स. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये नोडची संख्या किती आणि अँटीनोडची संख्या किती असं विचारलं तर नोडची संख्या किती 2 आणि अँटीनोडची संख्या सुद्धा 2 आहे. मग या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं, या नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा 1 by 2, नोड टू अँटीनोड डिस्टन्स लॅम्बडा 1 by 4, अँड दॅट इज इक्वल टू L. अँड हिअर LCM 4 घेतला आपण, 2 lambda 1 plus lambda 1 by 4 is equal to 3 lambda 1 by 4 is equal to L, and therefore lambda 1 is equal to 4L by 3. Corresponding frequency of this mode of vibration N1 is equal to V upon lambda 1, and that is V divided by 4L divided by 3 is equal to 3 into V divided by 4L. And this frequency, आता आपल्याला V divided by 4L काय आहे सांगा बरं, इथेच दिलेलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, अँड दॅट इज N1 इज इक्वल टू 3 times N. आता दिस फ्रिक्वेन्सी, या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतो आपण सांगा मला. N1, this frequency is called first overtone and third harmonics is equal to 3 times N. This frequency is called first overtone. लक्षात येतं, first overtone or third harmonics. फर्स्ट ओव्हरटोन और थर्ड हार्मोनिक्स. तर या फ्रिक्वेन्सीनं एअर कॉलम जो व्हायब्रेट होतो त्याला आपण म्हणतो दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फर्स्ट ओव्हरटोन और थर्ड हार्मोनिक्स. आता बेटा नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये परत आपण एअर कॉलमला व्हायब्रेट करतो आणि त्याला त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणायचं, त्याचा फॉर्म्युला कसा असेल तो आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, इथं पुढे लिहा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. मोड ऑफ व्हायब्रेशन पहा,
आता बेटा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये चला काय असेल ते सांगा मला. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये म्हणजे आपण पिक्चर डोळ्यापुढे ही फिगर ठेवायची. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची फिगर लक्षात ठेवायची. यू चूज अनदर ट्युनिंग फोर्क ऑफ हायर दॅन प्रिव्हियस. अगोदरच्या फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा हायर फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घ्यायचा. अँड धिस ट्युनिंग फोर्क इज ट्यून्ड. हा दिलेला ट्युनिंग फोर्क जो असेल तो ट्यून्ड करायचा. अँड हेल्ड ऑन द माउथ ऑफ ट्यूब. टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी हायर दॅन प्रिव्हियस is tuned and held on the mouth of open tube. Then the longitudinal wave is propagating along the length of the tube and the wave gets reflected from the closed surface. Closed surface चे particles stationary आहेत तर incident longitudinal wave आणि reflected longitudinal wave exactly coincide to each other. There is formation of longitudinal stationary wave such that in second mode of vibration how many nodes and antinodes are formed. Nodes ची संख्या किती आहे बेटा. this 1 2 आणि 3. in this mode of vibration 3 nodes and 3 antinodes are formed. इथं पहा 1 2 आणि 3. antinode is always formed at the open end. एक लक्षात ठेवायचं, अँटीनोड जो तयार होणार आहे तो नेहमी ओपन एंडला तयार होतो. बिकॉज द पार्टिकल्स आर व्हायब्रेट फ्रीली. पार्टिकल इथं जे व्हायब्रेट होतात फ्रीली तर ते ओपन एंडला आहेत. आणि क्लोज्ड एंडला नेहमी तयार होणारा कोणता असेल, नोड तयार होतो. मग या मोड ऑफ व्हायब्रेशन हाऊ मेनी नोड्स अँड अँटीनोड्स आर फॉर्म. नोडची संख्या किती आहे 3. अँटीनोडची संख्या किती आहे 3. आणि नंबर ऑफ लूप अपन P इज इक्वल टू 2.5. नंबर ऑफ लूप P इज इक्वल टू 2.5. अँड देअरफॉर करस्पॉन्डिंग वेवलेंथ ऑफ धिस मोड ऑफ व्हायब्रेशन. याची वेवलेंथ वेगळी आणि याची वेवलेंथ वेगळी. आता ही λ2 आपण घेऊया. बेटा पहा नोडपासून नोडपर्यंतचं डिस्टन्स λ2/2 प्लस या नोडपासून या नोडपर्यंतचं डिस्टन्स λ2/2 प्लस या नोडपासून अँटीनोडपर्यंतचं डिस्टन्स λ2/4 इज इक्वल टू L. अँड देअरफॉर 4 इज इक्वल टू किती आलं 2λ2 प्लस 2λ2 प्लस λ2 इज इक्वल टू L. दॅट इज 5λ2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू L. आणि λ2 इज इक्वल टू 4L डिवाइड बाय 5. 4L divided by 5. λ2 is equal to ही करस्पॉन्डिंग वेवलेंथ ऑफ धिस मोड ऑफ व्हायब्रेशन. ही काय आहे वेवलेंथ आहे बेटा. या मोड ऑफ व्हायब्रेशनची वेवलेंथ आहे आणि ती वेवलेंथ किती λ2 इज इक्वल टू 4L डिवाइड बाय 5. आणि करस्पॉन्डिंग वेवलेंथ फ्रिक्वेन्सी N2 इज इक्वल टू V अपॉन λ2 इज इक्वल टू V डिवाइड बाय 4L डिवाइड बाय 5 is equal to N2 is equal to 5 into V divided by 4L. 5 into V divided by 4L. तर या ठिकाणी जे असेल इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन्स मध्ये काय होतं पहा बेटा. तर N2 is equal to V divided by and that is equal to here V N2 is equal to N2 is equal to 5 times N. सेकंड दिस फ्रिक्वेन्सी. आता या फ्रिक्वेन्सीला आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑड हार्मोनिक्स आलेले आहेत इव्हन नाही. तर दिस फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड सेकंड ओव्हरटोन and fifth harmonics. सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक्स या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक्स. N2 इज इक्वल टू. आता बेटा नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय असेल सांगा मला. व्हॉट इज इन द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. दॅट इज
n3 is equal to 7 times n, n4 is equal to 9 times n, and in general np is equal to 2p plus 1 into n. 2p plus 1. आता p ची किंमत 0 ठेवा, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. p ची किंमत 2 ठेवा, 0 1 ठेवा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. p ची किंमत 2 ठेवा, नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, अँड सो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे इथं जे येईल तुम्हाला हे कोणते हार्मोनिक्स येतात? ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सर्वच हार्मोनिक्स इथं प्रेझेंट असतील. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड दॅट इज इक्वल टू हिअर n, 3n, 5n, 7n, 9n and so on. n, 3n, 5n, 7n, 9n and so on, so that all odd harmonics are present. All odd harmonics are present. जेवढे हार्मोनिक्स आहेत ते सर्व कोणते आहेत? ऑड हार्मोनिक्स आहेत बेटा. इव्हन हार्मोनिक्स म्हणजे इव्हन आणि ऑड. ऑड लक्षात येतं तुम्हाला? विषम संख्या. आणि इव्हन म्हणजे सम संख्या. याच्यामध्ये सर्व विषम हार्मोनिक्स आहेत. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी 100 घेतली, इथं 300, 500, 700, 900 अशाच पद्धतीने. ऑल ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड इव्हन हार्मोनिक्स आर ॲब्सेंट. या ठिकाणी जे असतील इव्हन हार्मोनिक्स आर ॲब्सेंट. आता टू सक्सेसिव्ह हार्मोनिक्स मधला डिफरन्स किती असेल? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह हार्मोनिक्स? सांगा बेटा. द डिफरन्स बिटवीन any two successive harmonics is equal to the difference between any two successive harmonics is equal to काय ते बेटा? n2 minus n1 is equal to n3 minus n2 is equal to and so on. डिफरन्स जर घेतला 3n minus n 2n. आता इथला 5n minus 3n 2n and that is equal to twice fundamental frequency. Twice fundamental frequency. Twice fundamental frequency. Twice fundamental frequency. The difference between any two successive harmonics is equal to twice fundamental frequency. The difference between any two successive harmonics. परत लक्षात ठेवा मी काय म्हणतो? The difference between any two successive harmonics in a pipe vibration of open at one end close to the other end vibrates. Only odd harmonics are present. आता पहा बेटा मी काय शिकवलं तुम्हाला त्यातलं जे मेन तुम्हाला सांगतो मी. Vibrations of air column open at one end close to the other end vibrates. Only odd harmonics are present. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते आहेत? इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n असेल, इथं किती आली? 3n. इथं किती आली? 5n. नेक्स्ट किती येणार? 7n, 9n, 11n, 13n, 15n. म्हणजे ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड ऑल द इव्हन हार्मोनिक्स आर ॲब्सेंट. All the even harmonics are absent. The difference between any two successive harmonics. The difference between any two successive harmonics is equal to twice the fundamental frequency. The difference between any two successive harmonics is equal to twice the fundamental frequency. मग या दोन हार्मोनिक्स मधला डिफरन्स जर घेतलात आपण तर तो डिफरन्स काय येतो? Twice the fundamental frequency and thus vibration of the air column. पहा बेटा मी काय म्हणतो? Thus the vibration of air column open at one end close to the other end. Open at one end close to the other end vibrates only
odd harmonics are present. Only odd harmonics are present and even harmonics are totally absent. Even harmonics are totally absent. त्याच्यामध्ये जे असेल इवन हार्मोनिक्स तुम्हाला दिसतं का इथं 2n 3n तुम्हाला कुठं दाखवलं मी या ठिकाणी बेटा हे पहा n मध्ये इथं काय 2n absent इथं 4n absent इथं 6n absent इथं 8n absent म्हणजे इवन हार्मोनिक्स आर टोटली absent only odd harmonics are present and this completes the small article that is vibration of the air column open at one end close to the other end vibrates with only odd harmonics are present even harmonics are totally absent and now in the next lecture we study vibrations of air column open at both the ends.